नमस्कार मित्रांनो, वरद ऑनलाइन गव्हर्नमेंट जॉब अपडेट्स मध्ये आपले स्वागत आहे। आजच्या व्हिडिओत आपण स्क्रीनवर बघू शकता की पोलीस भरती संदर्भात जे विद्यार्थ्यांचे वेगवेगळे प्रश्न आहे, या सर्व प्रश्नांची उत्तरे आपल्याला या व्हिडिओमध्ये मिळणार आहेत। ठीक आहे, तर पोलीस भरतीतील आपले जे काही प्रश्न असतील, जसं नॉन क्रिमिलियरचा दाखल्याबद्दल आहे, EWS आहे, ड्रायव्हिंग लायसन आहे, समांतर आरक्षणाबाबतचं आहे, कम्प्युटर सर्टिफिकेट पाहिजे का नाही, त्याच्यानंतर आवश्यक काही डॉक्युमेंट्स आपल्याला काय काय लागणार आहेत, शारीरिक चाचणीचे गुण कसे राहणार आहेत, 1600 मीटर, 800 मीटर, गोळाफेक, यामध्ये सामाजिक आरक्षणामध्ये खेळाडू असेल, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, माजी सैनिक, अंशकालीन, पोलीस पाल्य, गृहरक्षक, होमगार्ड, अनाथ, विशेष सूचना, या संपूर्ण आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। ठीक आहे, तर चला चलूया आपल्या व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, ही जी पोलीस भरती आहे 2024 ची, यामध्ये पोलीस शिपाई चालक, सशस्त्र पोलीस शिपाई यांची भरती होणार आहे। तर याचा काय काय क्रायटेरिया आहे, याचे संपूर्ण प्रश्नांचे उत्तर आपण इथे जाणून घेणार आहोत। ठीक आहे, तर मित्रांनो, आपण इथे स्क्रीनवर बघू शकता पोलीस आयुक्त, पोलीस अधीक्षक यांच्या आस्थापनेवरील पोलीस शिपाई पदासाठी जी वयोमर्यादा आहे ते आपण इथे बघू शकता। खुल्या प्रवर्गासाठी 18 ते 28 आहे, कास्टसाठी 18 ते 33 आहे, प्रकल्पग्रस्त उमेदवार असेल तर 18 ते 45 आहे, भूकंपग्रस्त उमेदवारासाठी 18 ते 45 आहे, माजी सैनिक उमेदवारांसाठी 18 ते त्यांच्या सैन्य दलातील सेवा अधिक 3 वर्ष याप्रमाणे राहणार आहे। जर पदवीधर, पदविकाधारक किंवा अंशकालीन उमेदवार असतील तर 18 ते 55 वर्षापर्यंत इथे राहणार आहे। अनाथ कॅटेगरीसाठी 18 ते 33 वर्षाची इथे सोय केली गेलेली आहे। समांतर आरक्षणात अंतर्गत येणारे जे उमेदवार आहेत, जसं महिला उमेदवार आहे, खेळाडू उमेदवार आहे, पोलीस पाल्य, गृहरक्षक आहे, माजी सैनिकावर अवलंबून असलेले मुलगा, मुलगी किंवा पत्नी, हे जे उमेदवार आहेत, यांचं वय आपण इथे स्क्रीनवर बघू शकता। कमीत कमी 18 असलं पाहिजे आणि त्यांच्या कॅटेगरीप्रमाणे 28+5 किंवा 28+3, आणि जर कास्टमधून असाल तर 33+5 आणि 33+3 याप्रमाणे राहणार आहे। पोलीस आयुक्त आणि पोलीस अधीक्षक यांच्या आस्थापनेवरील पोलीस शिपाई चालक या पदासाठी आपली वयोमर्यादा खुल्या प्रवर्गासाठी 19 ते 28 आहे, कास्टसाठी 19 ते 33 आहे, त्यानंतर प्रकल्पग्रस्त उमेदवारांसाठी 19 ते 45 आहे, भूकंपग्रस्त उमेदवारांसाठी 19 ते 45 आहे, माजी सैनिकांसाठी 19 ते त्यांची सर्व्हिस अधिक 3 वर्ष याप्रमाणे राहणार आहे, अंशकालीन पदवीधर उमेदवारांसाठी 19 ते 55 आहे, आणि अनाथ विद्यार्थ्यांसाठी 19 ते 33 याप्रमाणे राहणार आहे। यात समांतर आरक्षणाअंतर्गत येणारे जे उमेदवार आहेत त्यांचं वय आपण इथे बघू शकता। महिला उमेदवार 19 ते 28 खुल्या प्रवर्गासाठी आणि कास्टसाठी 33 वर्षापर्यंत, आणि खेळाडू उमेदवार 19 ते 28+5 किंवा कास्टमधून असेल तर 33+5, आणि पोलीस पाल्य जर असाल तर 19 वर्ष ते 28 वर्ष आणि 33 वर्ष, त्यानंतर गृहरक्षक असेल तर 19 वर्ष, खुल्यासाठी 28 वर्ष, कास्टसाठी 33 वर्ष, माजी सैनिकांवर अवलंबून असलेले मुलगा, मुलगी किंवा पत्नी जर असाल तर 19 वर्ष ते 28 वर्ष +3 किंवा 33 वर्ष +3 याप्रमाणे राहणार आहे। राज्य राखीव पोलीस बलातील सशस्त्र पोलीस शिपाई या पदासाठी वयोमर्यादा आपण बघू शकता। खुल्या प्रवर्गासाठी 18 ते 25 आहे, कास्टसाठी 18 ते 30 आहे, प्रकल्पग्रस्तांसाठी 18 ते 45 आहे, भूकंपग्रस्तांसाठी 18 ते 45 आहे, माजी सैनिक उमेदवारांसाठी 18 ते त्यांची सैन्य सेवा +3 वर्ष अशी राहणार आहे, अंशकालीन पदवीधर उमेदवारांसाठी 18 ते 55 आहे, अनाथ उमेदवारांसाठी 18 ते 30 राहणार आहे, समांतर आरक्षणाअंतर्गत येणारे उमेदवार, खेळाडू यांच्यासाठी 18 वर्ष +25+5 खुल्या वर्गासाठी आणि कास्टसाठी 30+5, पोलीस पाल्य जर असाल तर 18 वर्ष कमीत कमी, 25 वर्ष ओपनसाठी आणि कास्टसाठी 30 वर्ष, गृहरक्षक असाल तर 18 वर्ष कमीत कमी, 25 वर्ष खुल्या प्रवर्गासाठी आणि कास्टसाठी 30 वर्ष, माजी सैनिकावर अवलंबून असलेला मुलगा, वय वर्ष 18, ओपन कॅटेगरीत 25+3 आणि कास्टमध्ये 30+3 याप्रमाणे आहे। मित्रांनो, शैक्षणिक पात्रतेबद्दल आपण इथे बघू शकता। शैक्षणिक पात्रता जे आहे, कमीत कमी आपली 12वी उत्तीर्ण होणे इथे आवश्यक आहे। जर आपण माजी सैनिक असाल तर आपलं 15 वर्षे सैनिकी सेवा पूर्ण असणाऱ्यांच्या बाबतीत नागरी परीक्षा इयत्ता 10वी उत्तीर्ण किंवा IASC म्हणजे इंडियन आर्मी स्पेशल सर्टिफिकेट ऑफ एज्युकेशन प्रमाणपत्र व 15 वर्षे सैनिकी सेवा पूर्ण नसलेल्यांच्या बाबतीत
इयत्ता 12वी परीक्षा उत्तीर्ण असल्याचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे। शारीरिक पात्रतेमध्ये आपण बघू शकता पोलीस आयुक्त, पोलीस अधीक्षक यांच्या आस्थापनेवरील पोलीस शिपाई पदासाठी उंची जी आहे महिला उमेदवारांसाठी 155 सेंटीमीटर आहे, पुरुष उमेदवारांसाठी 165 सेंटीमीटर आहे। छातीच्या बाबतीत पुरुष उमेदवारांसाठी न फुगवता 79 आणि 5 सेंटीमीटर आपल्याला ती फुगवता आली पाहिजे। खेळाडू उमेदवारांसाठी आवश्यक पात्रतेच्या अटी आणि शर्ती पूर्ण करणाऱ्या पुरुष व महिला उमेदवारांना किमान उंचीच्या अटीमध्ये 2.5 सेंटीमीटर इतकी सूट देय राहणार आहे। पोलीस दलातील कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांपैकी जर असाल तर उंचीमध्ये 2.5 सेंटीमीटर पुरुष किंवा महिला उमेदवारांसाठी आणि छातीमध्ये 2 सेंटीमीटर न फुगवता व 1.5 सेंटीमीटर फुगवून पुरुष उमेदवारांसाठी इथे सूट राहणार आहे। पोलीस आयुक्त, पोलीस अधीक्षक यांच्या आस्थापनेवरील पोलीस शिपाई चालक पदाकरिता महिला उमेदवारांची उंची जी आहे 158 सेंटीमीटर आहे आणि पुरुष उमेदवारांकरिता 165 सेंटीमीटर पेक्षा ती कमी नसावी। यामध्ये देखील पुरुष उमेदवारांकरिता न फुगवता 79 सेंटीमीटर आणि फुगवून आपल्याला 5 सेंटीमीटर ती फुगवता आली पाहिजे। पोलीस आयुक्त, पोलीस अधीक्षक यांच्या आस्थापनेवरील पोलीस शिपाई चालक पदाकरिता महिला उमेदवारांची उंची 158 सेंटीमीटर, पुरुष उमेदवारांची उंची 165 सेंटीमीटर असावी। छातीमध्ये न फुगवता 79 सेंटीमीटर आणि 5 सेंटीमीटर फुगवून अशी पुरुष उमेदवारांसाठी अट आहे। राज्य राखीव पोलीस बलातील सशस्त्र पोलीस शिपाई पदाकरिता पुरुष उमेदवाराची उंची 168 सेंटीमीटर असली पाहिजे आणि छाती न फुगवता 79 आणि 5 सेंटीमीटर आपल्याला फुगवता आली पाहिजे। खेळाडू उमेदवारांसाठी आपण इथे बघू शकता आवश्यक पात्रतेच्या अटी व शर्ती पूर्ण करणाऱ्या पुरुष व महिला उमेदवारांना किमान उंचीच्या अटीमध्ये 2.5 सेंटीमीटर इतकी सूट देय राहील। त्यानंतर राज्य राखीव पोलीस बलातील कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांपैकी जर असाल तर उंचीमध्ये 2.5 सेंटीमीटर आणि छातीमध्ये 2 सेंटीमीटर न फुगवता आणि 1.5 सेंटीमीटर फुगवून याप्रमाणे सूट राहणार आहे। मित्रांनो, पोलीस शिपाई पदासाठी जे अन्य अर्हता आहे यामध्ये आपण बघू शकता महाराष्ट्र पोलीस शिपाई नियम 2011 याप्रमाणे आपल्याकडे हलकी वाहन चालविण्याचा LMV परवाना धारण केलेला असणे आवश्यक आहे। सदर परवाना धारण न करणाऱ्या उमेदवाराने नियुक्तीनंतर त्यांचे पोलीस प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर 2 वर्षाच्या आत परवाना धारण करण्यात येईल व त्या कालावधीत हा परवाना धारण न केल्यास सदर उमेदवाराची निवड रद्द ठरवून सेवा समाप्त करण्यात येईल याबाबतचे बंधपत्र सादर केल्यास असा उमेदवार या पदासाठी अर्ज करण्यास पात्र राहणार आहे। संगणक प्रमाणपत्राबद्दल बऱ्याच जणांचे प्रश्न असतात की आमच्याकडे संगणकचं प्रमाणपत्र आवश्यक आहे का? आपण इथे बघू शकता महाराष्ट्र पोलीस शिपाई सेवा प्रवेश नियम 2011 मधील नियम 12 नंतर नव्याने नियम 13 याप्रमाणे संगणक हाताळणीबाबतचे प्रमाणपत्र धारण करणे आवश्यक आहे। अजून एक महत्त्वाची बाब मराठी व हिंदी भाषेचे ज्ञान आवश्यक हे आहे का असा प्रश्न असतो। तो माध्यमिक शालांत परीक्षेत मराठी किंवा हिंदी विषयाचा समावेश नसल्यास निवड झालेल्या उमेदवारांना एकतर म्हणजे मंडळाची मराठी किंवा हिंदी भाषा परीक्षा उत्तीर्ण करणे आवश्यक राहणार आहे। पोलीस शिपाई चालक या पदाकरता बऱ्याच वेळेस प्रश्न असतो की माझ्याकडे लायसन कोणता असलं पाहिजे, तर त्याचं उत्तर आपण इथे बघू शकता। उमेदवाराने पोलीस शिपाई चालक पदासाठी अर्ज सादर करतेवेळी सक्षम प्राधिकारी यांनी अदा केलेले हलके वाहन मोटर म्हणजे LMVTR चालविण्याचा वैध परवाना धारण करणे आवश्यक राहणार आहे। सर्वोच्च न्यायालय नवी दिल्ली यांनी दिलेल्या न्याय निवाड्यानुसार हलके वाहन चालविण्याचा म्हणजे LMV किंवा हलके वाहन चालविण्याचा परवाना LMVTR यापैकी कोणताही एक वैध परवाना करीत असलेल्या उमेदवारांना पोलीस शिपाई चालक पदासाठी आवेदन अर्ज सादर करू शकतात। महाराष्ट्र पोलीस भरतीच्या दरम्यान आपल्याला आवश्यक कोणते कोणते कागदपत्र लागणार आहे ते आपण इथे बघूया। त्यामध्ये शाळा सोडल्याचा दाखला किंवा 10वीचे प्रमाणपत्र आपल्याला लागणार आहे, आपला आधार कार्ड, पॅन कार्ड लागणार आहे, जन्माचा दाखला, वयासंबंधीचं प्रमाणपत्र आपल्याकडे असलं पाहिजे, आवश्यकतेनुसार नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र आपल्याकडे असलं पाहिजे। बरेच जणांचा हा प्रश्न राहतो की नॉन क्रिमिनल कधी असलं पाहिजे, ते याचं उत्तर आपण पुढे बघणार आहोत। त्यानंतर शैक्षणिक प्रमाणपत्रे, अधिवास प्रमाणपत्र, कास्टमधील प्रवर्गातील प्रमाणपत्र, चालक पदासाठी ड्रायव्हिंग संबंधीची जे काही परवाना आहे तो आपण आता बघितला। त्यानंतर खेळाडू असल्याबाबतचं आपल्याकडचं पडताळणी समितीकडून पडताळा केल्याचं प्रमाणपत्र, आवश्यक असल्यास गरजेनुसार खालीलप्रमाणे प्रमाणपत्र जर आपल्याकडे असतील तर आपण त्याचा जरूर फायदा घ्यावा। त्यामध्ये प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, होमगार्ड, माजी सैनिक, पोलीस पाल्य, अंशकालीन, अनाथ, गृहरक्षक दल, NCCचं प्रमाणपत्र किंवा अन्य कोणते प्रमाणपत्र असतील
तर आपण याचा फायदा इथे निश्चित घेऊ शकता। आता आपण नवीन विद्यार्थी जे असतात किंवा जुने असतात, या विद्यार्थ्यांना शारीरिक चाचणी कशी राहील, त्याला गुण काय राहतील हे माहीत नसतं। आपण इथे बघा की शारीरिक चाचणीमध्ये पोलीस शिपाई पदाकरिता 1600 मीटर धावणे जे आहे त्याला 20 गुण आहे, 100 मीटर धावण्यासाठी 15 गुण आहे, गोळाफेकसाठी 15 गुण आहे, असे एकूण 50 गुण राहणार आहेत। आणि महिला उमेदवारांसाठी 800 मीटर धावण्यासाठी 20 गुण आहे, 100 मीटर धावण्यासाठी 15 गुण आहे आणि गोळाफेकसाठी 15, असे टोटली 50 गुण राहणार आहे। त्याचप्रमाणे पोलीस शिपाई चालक या पदाकरिता पुरुष उमेदवार जे आहे 1600 मीटर धावणे 30 गुण राहणार आहे, गोळाफेकसाठी 20 गुण राहणार आहे, असे एकूण 50 गुण राहणार आहे। त्यामध्ये महिला उमेदवारांसाठी 800 मीटर धावण्यासाठी 30 गुण, गोळाफेकसाठी 20 गुण, असे 50 गुण राहणार आहेत। जर आपण सशस्त्र पोलीस शिपाई पदाकरिता अर्ज करत असाल तर पुरुष उमेदवारांसाठी 5 मीटर धावणे 50 गुण राहणार आहे, 100 मीटर धावणे 25 गुण राहणार आहे, गोळाफेकसाठी 25 गुण आणि एकूण 100 गुण असे राहणार आहे। पोलीस शिपाई पदाकरिता कौशल्य चाचणी जी असते यामध्ये शारीरिक चाचणी झाल्यानंतर शारीरिक चाचणीत किमान 50% गुण मिळवून लेखी चाचणीसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांना वाहन चालविण्याच्या कौशल्य चाचणी खालीलप्रमाणे द्यावं लागतात। ठीक आहे, यामध्ये हलके मोटर वाहन चालविण्याची जी चाचणी आहे त्याला 25 गुण राहणार आहे आणि जीप प्रकारातील वाहन चालविण्यासाठी 25 गुण राहणार आहे। मित्रांनो, यामध्ये जी लेखी चाचणी आहे पोलीस शिपाई पदाकरिता शारीरिक चाचणीमध्ये किमान 50% गुण मिळणारे उमेदवार संबंधित प्रवर्गामधील जाहिरात दिलेल्या रिक्त पदांच्या एकाच 10 प्रमाणात 100 गुणांच्या लेखी चाचणीसाठी उपस्थित राहण्याकरिता बोलविण्यासाठी पात्र राहणार आहे। उमेदवारांना लेखी परीक्षेमध्ये किमान 40% गुण मिळवणे अनिवार्य आहे। लेखी परीक्षेमध्ये 40% पेक्षा कमी गुण असलेले उमेदवार इथे अपात्र ठरणार आहेत। लेखी चाचणीसाठीचा जो कालावधी आहे हा 90 मिनिटांचा इथे राहणार आहे आणि लेखी चाचणी मराठी भाषेत घेण्यात येणार आहे। मित्रांनो, सर्वांचा हा प्रश्न असतो की लेखी चाचणी एका दिवशी राहील का नाही राहील, तर इथे प्रश्नाचं उत्तर बघा। पोलीस आयुक्त मुंबई शहर यांच्या घटकावरील भरती प्रक्रिया वगळता सर्व पोलीस घटकांच्या भरती प्रक्रियेतील लेखी परीक्षा ही एकाच दिवशी आयोजित करण्यात येईल। त्यासाठी अर्जदाराने ऑनलाईन आवेदन अर्ज भरतेवेळी सदरची बाब विचारात घेऊनच आपला अर्ज करणार आहे। लेखी परीक्षेमध्ये खालील विषयांचा समावेश आपल्याला इथे राहणार आहे। यामध्ये अंकगणित आहे, सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडी आहे, बुद्धिमत्ता चाचणी आहे आणि मराठी व्याकरण आपल्याला इथे अभ्यास करावा लागणार आहे। लवकरच लेखी चाचणीसाठी तयारी कशी करायची आणि कोणते पुस्तक आपण रेफर केले पाहिजे यावरचा व्हिडिओ मी आपल्याला प्रेझेंट करणार आहे। पोलीस शिपाई चालक पदाकरिता शारीरिक चाचणीमध्ये किमान 50% गुण मिळणारे उमेदवार एकाच 10 प्रमाणात 100 गुणांच्या लेखी चाचणीसाठी उपस्थित राहण्याकरिता बोलविण्यास पात्र असतील। लेखी चाचणीसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांना वाहन चालविण्याची कौशल्य चाचणी, ज्यामध्ये हलके मोटर चालविण्याची चाचणी 25 गुणांची किंवा जीप प्रकार वाहन चालविण्याची चाचणी 25 गुणांची याप्रमाणे द्यावं लागणार आहे। आपण इथे बघू शकता या लेखी चाचणीमध्ये खालील विषयांचा समावेश इथे राहणार आहे, ज्यामध्ये अंकगणित आहे, सामान्य ज्ञान व चालू घडामोडी आहे, बुद्धिमत्ता चाचणी आहे, मराठी व्याकरण आहे आणि याप्रमाणे आपल्याला मोटर वाहन चालविण्याने वाहतुकीबाबतचे जे नियम आहेत त्याबद्दल आपल्याला इथे प्रश्न विचारले जातील। जर आपण सशस्त्र पोलीस शिपाई पदाकरिता जर अर्ज केलेला असेल तर शारीरिक चाचणीमध्ये किमान 50% गुण मिळणारे उमेदवार संबंधित प्रवर्गातील जाहिरात दिलेल्या रिक्त पदांच्या एकाच 10 या प्रमाणात 100 गुणांच्या लेखी चाचणीसाठी उपस्थित राहण्याकरिता बोलविण्यास पात्र असतील। उमेदवारांना लेखी परीक्षेमध्ये किमान 40% गुण मिळणे अनिवार्य आहे। लेखी परीक्षेमध्ये 40% पेक्षा कमी गुण असलेले उमेदवार इथे अपात्र समजले जाणार आहे। मित्रांनो, येथे देखील लेखी चाचणीचा कालावधी 90 मिनिटांचा आहे आणि लेखी चाचणीमध्ये अंकगणित, सामान्य ज्ञान, चालू घडामोडी, बुद्धिमत्ता चाचणी आणि मराठी व्याकरण याप्रमाणे समावेश राहणार आहे। यातली महत्त्वाची बाब आहे, वरील नमूद तिन्ही पदाकरिता शारीरिक चाचणी व लेखी चाचणीमध्ये प्राप्त झालेल्या एकत्रित गुणांच्या आधारे गुणवत्ता यादी तयार करण्यात येईल। त्यानंतर जाहिरातीमध्ये दर्शविलेल्या रिक्त पदांनुसार अंतिम निवड यादी म्हणजे प्रतीक्षा यादी शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या आदेशानुसार तयार करून आपल्याला प्रसिद्ध करण्यात येईल आपल्या साईडवर। आता हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे, त्याच्याकडे तुम्ही बारकाव्याने लक्ष द्या। सामाजिक आरक्षणाबाबत बऱ्याच विद्यार्थ्यांचे बरेच प्रश्न असतात आणि त्यांना सामाजिक आरक्षण कसं घ्यायचं, कोणते कागदपत्र असले पाहिजे हे समजत नाही। ठीक आहे, तर आपण इथे बघू शकता की विमुक्त जाती अ, भटक्या जमाती ब, भटक्या जमाती क, भटक्या जमाती ड
इतर मागास प्रवर्ग, विशेष मागास प्रवर्ग हे जे प्रवर्ग आहेत, त्याचबरोबर उन्नत व प्रगत गटात मोडत नसल्याबाबतचे प्रमाणपत्र म्हणजे नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट आपल्याकडे असणे आवश्यक राहणार आहे। कास्ट व्हॅलिडिटी बाबतचा जो आपला प्रश्न आहे त्यामध्ये आपण बघू शकता, ज्या उमेदवारांची निवड मागास प्रवर्गासाठी आरक्षित असलेल्या जागेसाठी झालेली आहे, अशा उमेदवारास त्याच्या जात प्रमाणपत्र वैधता तपासणीच्या अधीन राहून तात्पुरती नियुक्ती देण्यात येईल आणि नियुक्ती आदेश प्राप्त झाल्यानंतर अशा उमेदवाराने नियुक्ती आदेशाच्या दिनांकापासून 6 महिन्याच्या आतमध्ये आपल्या जात प्रमाणपत्राची संबंधित जात पडताळणी समितीकडून करून घेणे आवश्यक राहणार आहे। आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील म्हणजे EWS उमेदवारांकरिताचा नेहमीचा प्रश्न असतो की माझं EWSचं सर्टिफिकेट कोणत्या पिरियडमधलं असलं पाहिजे। तर शक्यतो आपलं जे आहे भरती जी राहते त्या आर्थिक वर्षामधलं उत्पन्नाचं सर्टिफिकेट आपल्याकडे इथे राहणं आवश्यक आहे। आरक्षणासंबंधीचा महिलांच्या बाबतीतला नेहमीचा प्रश्न असतो की महिला आरक्षण मला मिळेल का आणि ते कसं मिळेल आणि त्याच्यासाठी मला काय करावं लागेल। आपण इथे बघू शकता की महिला उमेदवार ही महाराष्ट्र राज्याची रहिवासी असणे आवश्यक आहे। महिलांकरिता 30% समांतर आरक्षण ठेवण्यात आलेलं आहे। तथापि एखाद्या प्रवर्गात ज्या प्रमाणात महिला उमेदवार उपलब्ध न झाल्यास सदरची पदे त्या प्रवर्गाच्या पुरुष उमेदवारांमधून भरण्यात येणार आहे। महिला आरक्षणाचा लाभ घेणाऱ्या महिला उमेदवारांनी आवेदन अर्जातील संबंधित रकान्यात महिला आरक्षणाचा लाभ घेत असल्याबाबत स्पष्टपणे दावा करणे आवश्यक आहे। खुला महिला आणि मागास प्रवर्गातील म्हणजे SC ST प्रवर्गातील उमेदवार वगळून महिला उमेदवारांनी महिलांसाठीच्या राखीव पदाकरिता अर्ज करताना उन्नत व प्रगत गटात मोडत नसल्याबाबतचे सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेले लगतच्या आर्थिक वर्षाचे नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र प्राप्त करणे आवश्यक राहणार आहे। सदरचे प्रमाणपत्र कागदपत्र पडताळणीच्या वेळी आपल्याला सादर करावं लागणार आहे। यानंतर खेळाडू प्रवर्गातील जे उमेदवार असतील, राज्यातील प्रावीण्यप्राप्त खेळाडूंना शासकीय, निमशासकीय व इतर क्षेत्रातील नोकरीसाठी आरक्षण संदर्भात जो GR आहे त्याप्रमाणे क्रीडा अर्हतेनुसार संबंधित पदाच्या भरतीसाठी जाहिरात आल्यास अर्ज करताना खेळाडूने उपसंचालक क्रीडा व युवक सेवा यांच्याकडे प्रमाणपत्र पडताळणी करून मिळण्याबाबत केलेल्या अर्जाची पोचपावती अथवा यापूर्वी खेळाडूस उपसंचालक क्रीडा व युवक सेवा यांच्याकडून प्राप्त झालेल्या पडताळणी अहवाल जोडणे इथे आवश्यक राहणार आहे। अर्जासोबत उपयुक्त तपशील सादर न करणाऱ्या उमेदवारांना खेळाडू संवर्गातून विचार केला जाणार नाही। खेळाडूंची गुणवत्ता व पात्रता विचारात घेऊन सदर पदासाठी सेवा प्रवेश नियम विहित असलेल्या वयोमर्यादेत 5 वर्षापर्यंत वयाची अट शिथिल करण्यात आलेली आहे। मित्रांनो, जर आपण प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त या कॅटेगरीतून जर आपण अर्ज करू इच्छित असाल तर लाभ घेऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांनी त्या बाबतीत जिल्हाधिकारी किंवा जिल्हा पुनर्वसन अधिकारी यांनी दिलेले प्रमाणपत्र तसेच उक्त प्रमाणपत्रावर उमेदवाराचे संपूर्ण नाव असणे आवश्यक आहे। सक्षम प्राधिकाऱ्यांनी निर्मित केलेले प्रमाणपत्र कागदपत्र पडताळणीच्या वेळी आपल्याला इथे सादर करावं लागणार आहे। माजी सैनिक उमेदवारांच्या बाबतीत आपण इथे बघू शकता, माजी सैनिकांसाठी 15% आरक्षण इथे ठेवण्यात आलेलं आहे। युद्ध काळात किंवा युद्धात नसलेल्या सैनिकी सेवेत जर मृत पावलेले किंवा अपंगत्व येऊन नोकरीसाठी अयोग्य ठरलेल्या माजी सैनिकांच्या कुटुंबियास एका व्यक्तीस शासन निर्णयाप्रमाणे तरतुदीनुसार शासकीय सेवेत भरतीकरिता इथे प्राधान्य देण्यात येणार आहे। जर आपण अंशकालीन कर्मचारी आहात आणि आपण त्याच्यासाठी पोलीस भरतीमध्ये याचा फायदा घेऊ इच्छित असाल तर शासकीय कार्यालयामध्ये 3 वर्षापर्यंत दरमहा मानधनावर काम केलेल्या व रोजगार मार्गदर्शन केंद्रामध्ये या अनुभवाची नोंद केलेल्या पदवीधर किंवा पदविकाधारक अंशकालीन उमेदवारांना गट क पदामधील सरळ सेवेच्या कराव्याच्या नियुक्तीसाठी 10% समांतर आरक्षण इथे ठेवण्यात आलेलं आहे। तर यामध्ये 5% आरक्षण अंशकालीनसाठी राहणार आहे आणि 5% आरक्षण पोलीस पाल्यांसाठी राहणार आहे। जर आपण गृहरक्षक किंवा होमगार्ड आरक्षण घेऊ इच्छित असाल तर पोलीस शिपाई चालक, सशस्त्र पोलीस शिपाई पदावर नियुक्ती करताना एकूण पदांच्या 5% ही होमगार्डमध्ये जाहिरातीच्या दिनांकास गृहरक्षक दलात कमीत कमी 3 वर्षे म्हणजे 1095 दिवस एकत्रित सेवा झालेल्या व सेवा प्रवेश नियमानुसार आवश्यक शैक्षणिक व शारीरिक पात्रता पूर्ण करणाऱ्या विहित वयोमर्यादेतील उमेदवारांसाठी समांतर आरक्षण राखीव राहणार आहे। अनाथ विद्यार्थ्यांच्या बाबतीत आपण इथे बघू शकता, अनाथ मुलांसाठी असलेल्या राखीव पदासाठी अर्ज करताना उमेदवाराकडे महिला व बाल विकास विभागाकडून देण्यात येणारे
अनाथ प्रमाणपत्र उमेदवारांनी कागदपत्र पडताळणीच्या वेळेस सादर करणे आवश्यक राहणार आहे। मित्रांनो, जर आपण शासकीय किंवा निमशासकीय कर्मचारी असाल तर यांना वयोमर्यादेत कोणत्याच प्रकारची इथे सूट दिलेली नाहीये। सदरील पद भरतीकरिता घेण्यात येणाऱ्या परीक्षेमध्ये अर्ज करायचा असल्यास तो त्यांचे कार्यालय प्रमुखाच्या परवानगीने विहित मार्गाने विहित मुदतीत भरणे आवश्यक राहणार आहे। या परवानगीची प्रत कागदपत्र छाननीच्या वेळी आपल्याला सादर करावी लागणार आहे। समान गुण आणि आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचे पाल्य या संदर्भातल्या शासन निर्णय तरतुदीनुसार लेखी परीक्षेमध्ये समान गुण मिळालेल्या उमेदवारांचा गुणवत्ता यादी समावेश करताना त्यामध्ये आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या पाल्याचा प्रथम प्राधान्य क्रमांक देण्याचा शासनाच्या धोरणानुसार अशा उमेदवाराकडे अर्ज करतेवेळी संबंधित जिल्हास्तरीय समितीचे त्याच कुटुंबातील मृत्यू शेतकऱ्याचा पाल्य म्हणून पात्र ठरविल्याबाबतचा पुरावा साक्षांकित प्रतीसह कागदपत्र छाननीच्या वेळी आपल्याला सादर करणे आवश्यक राहणार आहे। इतर अटींमधल्या काही महत्त्वाच्या अटी आपण इथे बघणार आहोत, ज्यामध्ये बऱ्याच लोकांचे बरेच प्रश्न असतात, त्यांचे उत्तर याच्यात आपल्याला मिळून जातील। ठीक आहे। पोलीस शिपाई, पोलीस चालक, सशस्त्र पोलीस शिपाई या पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांची नियुक्तीपूर्वी वैद्यकीय तपासणी व चारित्र्य पडताळणी करण्यात येईल। सदर दोन्ही चाचण्यांमध्ये पात्र ठरलेल्या उमेदवारास पोलीस शिपाई, पोलीस चालक किंवा सशस्त्र पोलीस शिपाई या पदावर नियुक्ती देण्यात येईल। डोमिसाईल प्रमाणपत्राच्या बाबतीत बराच गैरसमज आहे। बऱ्याच कास्टमध्ये असं वाटतं की मला आदिवास प्रमाणपत्राची किंवा डोमिसाईल सर्टिफिकेटची आवश्यकता नाहीये, पण तसं काही नाही मित्रांनो। यामध्ये आदिवास प्रमाणपत्र हे जे असतं ते महाराष्ट्र शासनाचं आपलं रहिवासी प्रमाणपत्र आहे। त्यामुळे उमेदवाराकडे महाराष्ट्र राज्याचे आदिवास प्रमाणपत्र म्हणजे डोमिसाईल प्रमाणपत्र असणे आवश्यकच आहे। यामध्ये महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागातील 865 गावातील 15 वर्षाचे वास्तव असल्याबाबतचा त्यांच्या वास्तव्याचा सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेला पुरावा आपल्याला पडताळणीच्या वेळेस सादर करावा लागणार आहे। मित्रांनो, काही विशेष सूचना आहे आपल्यासाठी, तर आपण याच्याकडे बारकाव्याने लक्ष द्या, जेणेकरून आपल्या बऱ्याच प्रश्नांचं उत्तर आपल्याला इथे मिळून जाईल। ठीक आहे। ऑनलाईन अर्जामध्ये भरलेली माहिती आणि कागदपत्र तपासणीच्या वेळी सादर केलेली कागदपत्रे यातील माहिती यामध्ये तफावत आढळल्यास उमेदवाराची निवड भरती प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर रद्द होऊ शकते। त्यामुळे अर्जामध्ये आपली व्यवस्थित माहिती आपल्या कागदपत्राप्रमाणेच भरा। लेखी परीक्षेदरम्यान परीक्षा कक्षात किंवा परीक्षा केंद्राच्या परिसरात मोबाईल फोन अथवा इतर कोणत्याही प्रकारची इलेक्ट्रॉनिक साधने आणण्यास वापरण्यास सक्त मनाई राहणार आहे। मित्रांनो, कागदपत्र पडताळणीच्या वेळी प्रमाणपत्रांमध्ये त्रुटी काही आढळली किंवा माहिती खोटी आढळल्यास अथवा एखादे प्रमाणपत्र सादर न केल्यास उमेदवाराला त्याच वेळी पुढील प्रक्रियेसाठी अपात्र ठरवले जाणार आहे। आपल्यासाठी महत्त्वाची सूचना आहे, ऑनलाईन आवेदन अर्ज भरताना वैध कालावधीची प्रमाणपत्रे उमेदवाराकडे असणे आवश्यक आहे। सदर प्रमाणपत्रावरील उमेदवाराचे नाव, शिक्का, जात प्रमाणपत्र, निर्गमित दिनांक, सक्षम प्राधिकाऱ्याची स्वाक्षरी इत्यादी बरोबर असावी। मित्रांनो, आपण इथे बघू शकता, मी मुद्दामन हायलाइट केलेला आहे। इथे उमेदवार एकाच घटकात एका पदासाठी एकापेक्षा जास्त आवेदन अर्ज सादर करू शकत नाही। उमेदवारांनी चुकीची माहिती दिल्यास उमेदवारी कोणत्याही टप्प्यावर रद्द केली जाईल। उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी माहितीपत्रक व्यवस्थित वाचायचं आहे। त्यानंतर माहितीपत्रकावर जी आपल्या कास्ट कॅटेगरीमध्ये जी काही वॅकन्सी टेबल दिलेला आहे त्या वॅकन्सी टेबलमध्ये आपल्या कास्ट प्रमाणे किती वॅकन्सी आहे, आपण कोणत्या जिल्ह्यात आपण अप्लाय करू शकतो, हे संपूर्ण पडताळणी केल्यानंतर आपल्याला इथे अर्ज करायचा आहे। जर कास्टमधून आपण अप्लाय करत असाल तर कास्टमध्ये वॅकन्सी असल्याबाबतची खात्री आपल्याला करायची आहे, जेणेकरून आपला अर्ज जो आहे कास्टमधून केला जाईल। जर आपण खुल्या प्रवर्गातून अर्ज जर करत असाल तर आपण खुल्या प्रवर्गासाठीच्या वॅकन्सी टेबलवर किती वॅकन्सीज आहेत हे व्हेरीफाय करणे आपले आवश्यक आहे। सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा की अनरिझर्व कॅटेगरीतील अर्ज ओपन मधून अर्ज करू शकतो, परंतु ओपन कॅन्डिडेट हा कास्टमधून अर्ज करू शकणार नाही। मित्रांनो, भरती प्रक्रियेदरम्यान शारीरिक चाचणी व लेखी चाचणीमध्ये उमेदवार गैरहजर राहिल्यास त्यास भरती प्रक्रियेतून बाद ठरविण्यात येईल। सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आपण इथे बघू शकता की उमेदवारांनी अर्ज करताना HSC प्रमाणपत्र किंवा आपल्या मार्कशीटवरचं जे नावाचं आपली स्पेलिंग आहे ती आवेदन पत्रामध्ये जशीच्या तशी भरायची आहे। जर आपण नावामध्ये काही बदल केलेला असेल तर तसा पुरावा आपल्याला द्यावा लागणार आहे आणि आपण जे बदललेलं नाव आहे तेच आपण ॲप्लिकेशनमध्ये इथे नमूद करायचं आहे। ठीक आहे। त्या संबंधितील कागदपत्र किंवा
ओळखपत्र कागदपत्र किंवा आपण राजपत्रामध्ये जर बदल केलेला असेल तर ते आपल्याला इथे सादर करावं लागणार आहे। दरवर्षी विद्यार्थ्यांचा एक महत्त्वाचा प्रश्न असतो की मी किती ठिकाणी किती पदांना अर्ज करू शकतो। तर या बाबतीचं उत्तर आपण इथे बघू शकता। उमेदवार यांना पोलीस आयुक्त किंवा पोलीस अधीक्षक यांच्या आस्थापनेवरील पोलीस शिपाई चालक, राज्य राखीव पोलीस बल गट म्हणजे SRPF अशा 3 पदांकरिता आपण इथे अर्ज करू शकता। यासाठी आपल्याला प्रत्येक पदासाठी सेपरेट अर्ज करायचा आहे आणि प्रत्येक अर्जासाठी वेगळा शुल्क भरणा करायचा आहे, हे आपण लक्षात ठेवा। मित्रांनो, आपल्याकडे जे काही प्रमाणपत्र असतील त्याचा दावा करताना आपण ते आपल्या ॲप्लिकेशनमध्ये टाकणे आवश्यक आहे। त्याशिवाय आपल्याला त्या समांतर आरक्षणाचा म्हणा किंवा त्या कास्टचा बेनिफिट आपल्याला घेता येणार नाही। फॉर्ममध्ये भरताना व्यवस्थित आपली माहिती भरायची आहे। त्यामध्ये आपली कास्ट काय आहे, त्याच्याप्रमाणे कागदपत्रांचे नंबर जे आहेत, त्यानंतर आपण समांतर आरक्षण किंवा सामाजिक आरक्षण जे काय घेणार आहात त्याबाबत आपण नमूद करणे आवश्यक आहे। महिला, माजी सैनिक, खेळाडू, गृहरक्षक दल, अंशकालीन उमेदवार, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त उमेदवार जे काय आहे त्यांनी आपल्याकडे जे असलेलं सर्टिफिकेट याबाबत आपल्या ॲप्लिकेशनमध्ये नमूद करणे आवश्यक आहे। जर आपण नमूद नाही केलं की आपल्याकडे ते सर्टिफिकेट आहे म्हणून, तर आपल्याला त्याचा कुठल्याही प्रकारचा फायदा घेता येणार नाही। यापूर्वी देखील असे काही बघितले गेलेले आहे की जे कास्टमधले विद्यार्थी आहे ते ओपनमधून अर्ज करतात, पण जेव्हा शेवटी फायनली तिथे व्हेरिफिकेशन होतं त्यावेळी आपले प्रमाणपत्र जातीचं आणि नॉन क्रिमिनल हे प्रमाणपत्र दाखवून आपण कास्टमध्ये असल्याचा दावा करतात। तर आपण रिक्त जागांची जी काही आपल्याला चार्ट भेटणार आहे त्या चार्टवर आपल्या वॅकेन्सी आपल्या कास्टप्रमाणे आहे का नाही याची पडताळणी करून मगच अप्लाय करा, जेणेकरून आपल्याला पुढे अडचण येणार नाही। अजून एक महत्त्वाचा पॉईंट, कागदपत्र पडताळणी दरम्यान सादर करण्यात येणाऱ्या प्रमाणपत्रावर संपूर्ण नाव, आवश्यक प्रमाणपत्राचा निर्गमित दिनांक, जात प्रमाणपत्र असल्यास जात व जातीचे वर्गीकरण हे स्पष्टपणे नमूद असणे आवश्यक आहे। अजून एक महत्त्वाचा मुद्दा सांगावा वाटतो, बरेच विद्यार्थी आपला ॲप्लिकेशन फॉर्म भरतात, त्याची प्रिंट काढून घेतात, ती हरवून टाकतात, कुठेतरी गाळ होऊन जाते किंवा कोणीतरी मित्रांनी आपला फॉर्म भरलेला राहतो, माहीत नाही राहत की कुठे ॲप्लिकेशन ठेवलेलं आहे, हे आपल्याला सापडत नाही। त्यानंतर जेव्हा आपलं सिलेक्शन होतं, या सिलेक्शन दरम्यान आपल्याला आपल्या कागदपत्र पडताळणीच्या वेळी उमेदवाराने ऑनलाईन पद्धतीने केलेल्या अर्जाची प्रत आपल्याला तिथे दाखवणे आवश्यक असतं, ठीक आहे। तर ही मूळ प्रत जी आहे आपली ती आपल्याला व्यवस्थित काळजीपूर्वक सांभाळून ठेवायची आहे, जेणेकरून आपल्याला छाननीच्या वेळी ही दाखवता येईल। या ठिकाणी उमेदवारांची निवड झाल्यानंतर त्यांची चारित्र्य पडताळणी, पूर्व चारित्र्य पडताळणी अहवाल आणि वैद्यकीय प्रमाणपत्र यांची तपासणी केल्यानंतर आपल्याला इथे नियुक्ती देण्यात येत असते। ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरण्यापूर्वी उमेदवाराने विस्तृत जाहिरातीचं काळजीपूर्वक वाचन करायचे, जाहिरातीतील सूचना, त्यानंतर ठरलेल्या जागा यांचा व्यवस्थित अभ्यास करून आपला अर्ज करायचा आहे। या भरती प्रक्रियेमध्ये जेव्हा पण आपली शारीरिक चाचणी होते, या चाचणी दरम्यान उमेदवारास कोणतीही शारीरिक इजा किंवा नुकसान झाल्यास त्यास उमेदवार स्वतः जबाबदार असतो। त्याकरिता उमेदवाराने स्वतःची शारीरिक क्षमता विचारात घेऊनच मैदानी चाचणीच्या प्रकारात आपला सहभाग नोंदवायचा आहे। बऱ्याच विद्यार्थ्यांचा प्रश्न असतो की मी भरतीसाठी दुसऱ्या जिल्ह्यात चाललो तर मला त्याचा खर्च मिळेल का? आपण इथे बघू शकता की आपल्याला असा कुठलाही खर्च शासनाकडून मिळणार नाही। आपल्याला स्वखर्चानेच ठरलेल्या ठिकाणी आपण ज्या जिल्ह्यामध्ये ॲप्लिकेशन करत आहात त्या ठिकाणी आपल्याला जायचं आहे। एक अत्यंत महत्त्वाचा आणि इम्पॉर्टंट पॉईंट आपण इथे बघा की उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज भरताना वापरलेला यूजर ID, पासवर्ड हा आपला लक्षात ठेवायचा आहे। अर्जामध्ये दिलेला मोबाईल नंबर आणि आपला ईमेल ID आपण कृपया बदलायचा नाही, कारण की जेव्हा आपलं हॉल तिकीट येतं त्यावेळेस या गोष्टींची आपल्याला आवश्यकता असते। आपल्याकडे जी कागदपत्र असतात ती कागदपत्र आपण कोणत्या तारखेपर्यंत आपली असली पाहिजे, आपल्याकडे जे नॉन क्रिमिनल आहे किंवा EWS आहे किंवा आपल्याकडचं आपल्याला ड्रायव्हिंग पदासाठी अप्लाय करायचं आहे, आपलं ड्रायव्हिंग लायसन आहे, हे आपण कधीपर्यंत आपल्याकडे असलं पाहिजे। आपण बघा की आवश्यक प्रमाणपत्रे, कागदपत्रे आवेदन अर्ज भरण्याच्या अंतिम दिनांकापर्यंत किंवा त्यापूर्वीच्या दिनांकाची असावीत, असं क्लिअर कट इथे मेन्शन केलेलं आहे, ठीक आहे। सदरचे मूळ प्रमाणपत्रे किंवा कागदपत्रे जे असतात हे कागदपत्र पडताळणीच्या दिनांकाच्या वेळी आपल्याला सादर करणं आवश्यक असतं। सदर मूळ प्रमाणपत्र सादर न केल्यास उमेदवारास इथे अपात्र ठरवले जातं। त्यामुळे एंड तारखेच्या पहिले, ॲप्लिकेशनच्या एंड तारखेच्या पहिले आपले सगळे डॉक्युमेंट्स रेडी असले पाहिजे।
त्या तारखेमधले असले पाहिजे। जर आपण समांतर आरक्षणातून अर्ज करत असाल, जसं की आपण खेळाडू आहात, माजी सैनिक आहात, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, होमगार्ड, अंशकालीन, अनाथ आहात, तर त्यांनी सादर केलेल्या प्रमाणपत्राची संबंधित विभागाकडून पुनर्तपासणी केल्यानंतरच तपासणीअंती सदर प्रमाणपत्र जर वैध ठरलं तरच आपल्याला इथे नियुक्ती देण्यात येते। एक महत्त्वाचा मुद्दा, भरती प्रक्रियेत कागदपत्रांची पडताळणी शेवटी करण्यात येणार असली तरी पण उमेदवारांनी भरती प्रक्रियेत येताना प्रवेश पत्रासोबत आवेदन अर्जाची प्रत, आवेदन अर्जात नमूद केलेल्या कागदपत्रांच्या छायांकित प्रती या सोबत आणायच्या आहेत। भरती प्रक्रियेत मूळ कागदपत्रे सादर करण्याबाबत पोलीस घटक प्रमुखांकडून ज्या वेळी आपल्याला कळविण्यात येईल त्यावेळी कागदपत्रे आपल्याला सादर करावी लागणार आहे। चालक पदासाठी, ड्रायव्हर पदासाठी जेव्हा आपण अप्लाय करता तर त्यावेळी आपल्याला भरतीच्या वेळेस पोलीस शिपाई पदाचं हमीपत्र द्यावं लागतं। आपण इथे बघू शकता, हे हमीपत्र मी इथे दिलेलं आहे। त्यामध्ये प्रशिक्षण संपल्यानंतर 2 वर्षाच्या आत हलके वाहन चालविण्याचं म्हणजे LMV परवाना प्राप्त करून माझे घटक कार्यालयात सादर करेल असं हमीपत्र आपल्याकडून इथे लिहून घेतलं जातं। त्यामुळे आपल्याकडे LMV किंवा LMV TR असं लायसन असणे आवश्यक आहे। तर मित्रांनो, याप्रमाणे आपण पोलीस भरतीमध्ये जे काही महत्त्वाचे घटक असतात, ज्या काही गोष्टी असतात त्याचा संपूर्ण पडताळा आपण इथे केलेला आहे। आपल्या बऱ्याचशा प्रश्नांचे उत्तरं जे आहेत ते इथे नक्कीच सॉल्व्ह झालेले असतील। जर आपल्याला या बाबतीत अजून काही प्रश्न असतील तर आपण कॉमेंट बॉक्समध्ये लिहू शकता। मित्रांनो, याच प्रकारच्या माहितीसाठी माझ्या चॅनल बरोबर बनून राहा, सबस्क्राईब करा, जेणेकरून आपल्यापर्यंत योग्य आणि अचूक माहिती मिळत राहील। आपल्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत ही माहिती पोहोचवा, म्हणजे त्यांना देखील या गोष्टीचा फायदा होईल। ठीक आहे मित्रांनो, धन्यवाद।